नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत असे महाराष्ट्रातले काही 15 जिल्हे, ज्या जिल्ह्यांना मित्रांनो पीक विमा मंजूर झाला आहे प्रति एकर 20,000वर। आता मित्रांनो, ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत महाराष्ट्रातले, आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। व मित्रांनो, सोबतच जाणून घेऊ हा पीक विमा तुम्हाला कोणत्या पिकावर इथं मिळणार आहे। पण मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा शेती संबंधित व पीक विमा संबंधित लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी। तर चला मग मित्रांनो बघूयात। तर इथं सगळ्यात प्रथम जिल्हा मित्रांनो तो आहे जालना, आणि जालना जिल्ह्याला मित्रांनो इथं मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर सोयाबीन पिकावरती, हा आहे मित्रांनो 23,400 रुपये। त्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो तो आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्याला मित्रांनो मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर हा झालेला आहे 22,900 रुपये। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्याला मित्रांनो मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर सोयाबीन पिकावरती, हा आहे मित्रांनो 23,400 रुपये। त्यानंतर अकोल्याच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजे चौथा जिल्हा मित्रांनो तो आहे अमरावती, आणि अमरावतीला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे सोयाबीन पिकावरती प्रति एकर हा आहे मित्रांनो 22,600 रुपये। त्यानंतर अमरावतीच्या पुढचा जिल्हा मित्रांनो तो आहे सातारा, आणि साताऱ्याला मित्रांनो यंदा पीक विमा कमी मिळणार आहे मित्रांनो, हा मिळणार आहे 15,000 रुपये। त्यानंतर साताऱ्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे बीड, आणि बीड जिल्ह्याला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे सोयाबीन पिकावरती प्रति एकर हा आहे मित्रांनो 23,400 रुपये। त्यानंतर बीडच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजे सातवा जिल्हा मित्रांनो तो आहे जळगाव, आणि जळगाव जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 21,800 रुपये। त्यानंतर जळगावच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजेच आठवा जिल्हा मित्रांनो तो आहे बुलढाणा, आणि बुलढाण्याला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर सोयाबीन पिकावरती हा आहे 23,400 रुपये। त्यानंतर बुलढाण्याच्या पुढचा जिल्हा मित्रांनो तो आहे सोलापूर, आणि सोलापूरला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर सोयाबीन पिकावरती हा आहे 20,200 रुपये। त्यानंतर सोलापूरच्या पुढचा जिल्हा म्हणजेच 10वा जिल्हा मित्रांनो तो आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्याला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर हा आहे मित्रांनो 22,000 रुपये। जर मित्रांनो आपण नाशिकची तर गोष्ट केली तर नाशिकला यंदा 1,500 रुपयांनी प्रति एकर पीक विमा हा वाढलेला आहे। त्यानंतर नाशिकच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे लातूर, आणि लातूर जिल्ह्याला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर हा आहे 22,200 रुपये। त्यानंतर लातूरच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजेच मित्रांनो 12वा जिल्हा तो आहे वाशिम, आणि वाशिम जिल्ह्याला यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे 2025 साली सोयाबीन पिकावरती प्रति एकर हा आहे 23,400 रुपये। त्यानंतर वाशिमच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे परभणी, आणि परभणीला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे प्रति एकर हा आहे 23,400 रुपये। त्यानंतर परभणीच्या पुढचा जिल्हा मित्रांनो तो आहे यवतमाळ, आणि यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो मंजूर झालेला पीक विमा आहे सोयाबीन पिकावरती प्रति एकर हा आहे 23,400 रुपये। त्यानंतर या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा जिल्हा मित्रांनो तो आहे भंडारा, आणि भंडारा जिल्ह्याला मित्रांनो यंदा मंजूर झालेला पीक विमा आहे सोयाबीन पिकावरती प्रति एकर हा आहे 14,600 रुपये। तर मित्रांनो, हे काय आहेत मित्रांनो महाराष्ट्रातले असे 15 जिल्हे, ज्या जिल्ह्यांना सोयाबीन या पिकावरती मंजूर झालेला प्रति एकर पीक विमा। आणखी मित्रांनो उर्वरित जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे, त्यासाठी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, अशा शेती संबंधित व पीक विमा संबंधित काही पण लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।